हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समोर जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. या ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजीच्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय फिटल स्कल. फिटल स्कलचा काय इम्पॉर्टन्स आहे, फिटल स्कलचे पॅरामीटर्स काय असणार आहे हे आपण इथे लर्न करणार आहे. सो जर फिटल स्कलचा इंट्रोडक्शन आपण बघितलं तर फिटल स्कल इज द लार्जर दॅन द फिटल बॉडी. जो काही फिटल बॉडी आहे या फिटल बॉडीपेक्षा फिटल स्कल काय असणार आहे, तो लार्जर साईजचा असणार आहे. फिटल स्कल लार्ज असणार आहे ॲज कम्पेअर टू देअर इज अ फिटल बॉडी. आता याच्यासोबतच तो काय असणार आहे, फिटल स्कल जो काही आहे तो लार्जर असणार आहे विथ देअर इज अ मॅटर्नल पेल्विस. जो काही मदरचा पेल्विस आहे या मदरच्या पेल्विस सोबत पण काय असणार आहे, तो लार्ज साईजचा असणार आहे ॲज कम्पेअर टू मदर पेल्विस. आता मदर पेल्विस सोबत लार्ज साईजचा कसा, तर मग जो काही मदर पेल्विसचा जो काही ब्रीम आहे या ब्रीमचा जर आपण डायमीटर विचार केला तर डायमीटर असणार आहे मदरच्या ब्रीमचा अबाउट 12 सेंटीमीटर लॉंग. 12 सेंटीमीटर असतो ते कॅव्हिटीचा डायमीटर. आणि या कॅव्हिटीच्या डायमीटर सोबत जो काही फिटल स्कल आहे या फिटल स्कलचा जो काही डायमीटर जर आपण विचार केला तर जो काही डायमीटर असणार आहे हा डायमीटर काय असणार आहे, लार्ज असणार आहे ॲज कम्पेअर टू फिटल स्कल. म्हणजे त्याचा जो काही सर्कमफरन्स असणार आहे, टोटल सर्कमफरन्स आपण म्हणतोय, तो टोटल सर्कमफरन्स असतो फिटल स्कलचा अबाउट 33 to 35 सेंटीमीटर. आणि जो 12 सेंटीमीटर असा काय असणार आहे ब्रीम असणार आहे मदरच्या पेल्विसचा, या ब्रीम मधून 35 सेंटीमीटर किंवा 33 सेंटीमीटर जो काही फिटल स्कल आहे हा काय होणार आहे, पास होणार आहे. आता सिंपल मिनिंग आहे का जो काही 12 सेंटीमीटर आहे ह्या 12 सेंटीमीटरच्या ट्रिपल टाइम्स काय असणार आहे, हा जो फिटल स्कल आहे हा काय असणार आहे, लार्जर साईजचा असणार आहे. आणि तो या जो काही ब्रीम आहे या ब्रीमच्या कॅव्हिटीमधून तो इझिली पास होणार नाही. जर तो इझिली पास होणार नाही त्या कंडिशनमध्ये जे काही फिटल स्कल आहे त्या फिटल स्कलमध्ये काय करावं लागणार आहे, चेंजेस करावं लागणार आहे, जेणेकरून जे काही फिटल स्कल आहे या फिटल स्कलला काही कॉम्प्लिकेशन डेव्हलप होणार नाही. आणि जो काही मदरचा पेल्विस आहे या पेल्विस मध्ये पण काही कॉम्प्लिकेशन डेव्हलप होणार नाही. तर याचे जे काही अडॅप्टेशन असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे फिटल स्कल अडॅप्टेशन. आता जे काही फिटल स्कल अडॅप्टेशन्स आहे हे अडॅप्टेशन्स मध्ये काय होणार आहे, नंबर 1 होणार आहे मोल्डिंग. मोल्डिंग म्हणजे काय, तर मोल्डिंग इट मीन्स जे काही बोन्स आहेत हे बोन्स काय होतात, ओव्हरलॅप होतात. म्हणजे जे काही फ्रंटल बोन असेल, पॅराटाइल आणि ऑसिपिटल जे काही बोन्स आहे हे काय होतात, ओव्हरलॅप होतात. ओव्हरलॅपिंग म्हणजे एका बोनच्या वरती काय असणार आहे, दुसरा बोन येणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, जो काही डायमीटर ऑफ द फिटल स्कल आहे हा डायमीटर काय होतो, रिड्यूस होतो. जेणेकरून काय होणार आहे, जे काही फिटल स्कल आहे या फिटल स्कल्सला कोणते पण कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होणार नाही. यासाठी काय असणार आहे, हे मोल्डिंग होणार आहे. याच्यासोबतच काय होणार आहे, जे काही बोन्स आहे या बोन्स मध्ये काय होणार आहे, मुवमेंट होणार आहे. ही मुवमेंट त्यालाच आपण म्हणणार आहे मोल्डिंग. याच्यासोबत फ्लेक्झन होणार आहे किंवा जे काही बोन्स आहे हे काय असतात, फ्लेक्सिबल नेचरचे असतात. हे फ्लेक्सिबल नेचरमुळे काय होणार, त्याच्यामध्ये फ्लेक्झन प्रोड्यूस होणार आहे. आणि ह्या फ्लेक्झन्सला मुळे काय होणार आहे, जो काही डायमीटर ऑफ द फिटल स्कल आहे हा डायमीटर काय होतो, रिड्यूस होतो. आणि जेणेकरून काय होणार आहे, इझिली डिलिव्हरी फॅसिलिटेट होणार आहे आणि इझिली काय होणार आहे, जे काही लेबर आहे ते कंप्लीट होणार आहे. जेणेकरून त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होणार नाही आणि जे काही बाकीचे अदर कॉम्प्लिकेशन असणार आहे टू देअर इज मदर आणि फिटस त्याचे पण काय होणार आहे, ते रिड्यूस होणार आहे. देन जर आपण या फिटल स्कलचा विचार केला तर ह्या फिटल स्कल जो काही आहे हा डिवाइड केलेला आहे इंटू दी 3 पार्ट्स. 3 पार्ट्स मध्ये काय डिवायडेशन असणार आहे. आपण फिटल स्कलचं इंट्रोडक्शन बघूयात. आता नॉर्मली काय येतो, लार्जर साईजचा आहे, त्याच्यासोबतच काय असणार आहे, जे काही त्याचे डिवायडेशन असणार आहे, डिवायडेशन मध्ये 3 पार्ट मध्ये त्याला काय केलंय, डिवाइड केलंय. तीन पार्ट मध्ये कसं डिवायडेशन, 3 पार्ट मध्ये जो काही अप्पर पार्ट असणार आहे, अप्पर पार्ट कुठून, तर जो काही आपल्याला ऑर्बिटल इमिनन्स दिसतो. ऑर्बिटल इमिनन्स म्हणजे जो काही आयचा इमिनन्स आहे, आयब्रोजचा पोर्शन, या आयब्रोजच्या पोर्शन पासून तर जो काही ऑसिपिटल बोन आहे या ऑसिपिटल बोन पर्यंत जो काही अप्पर पोर्शन आहे दॅट्स अप्पर पोर्शन कॉल्ड ॲज अ वॉल्ट. त्याला आपण म्हणणार आहे वॉल्ट. याच्यासोबतच जो काही वॉलच्या खालचा जो ट्रँग्युलर पोर्शन तुम्हाला दिसतोय, हा जो ट्रँग्युलर पोर्शन आहे दॅट्स ट्रँग्युलर पोर्शन कॉल्ड ॲज अ बेस ऑफ द फिटल स्कल. त्याला आपण म्हणणार आहे बेस. आणि जो काही समोरचा पार्ट दिसणार आहे अँटेरियर पार्ट म्हणजे वॉलच्या खाली आणि अँटेरियर पार्ट जो दिसणार आहे दॅट्स कॉल्ड ॲज अ फेस. त्याला आपण फेस म्हणणार आहे. आता हे जे काही पार्ट आहे हे पार्ट काय केले गेले, डिवाइड केले गेले फॉर द स्टडी पर्पज. जर आपण बघितलं तर हा जो काही वॉलचा पार्ट असणार आहे, हा वॉलच्या पार्ट मध्ये जे काही बोन्स आहे हे 7 बोन्स असणार आहे टोटल. आणि हे जे काही बोन्स आहे हे बोन्स कसे असतात, फ्लेक्सिबल इन नेचर. आता फ्लेक्सिबल का बरं असणार आहेत, बिकॉज हे जे काही बोन्स आहे हे काय असणार आहे, थिन बोन्स असणार आहे, एकदम थिन बोन असतात. आणि ह्या थिनिंगमुळे काय होतं, ते फ्लेक्सिबल बनतात. आता इथं फ्लेक्सिबल बनण्याची गरज काय असणार आहे, तर हे जे काही बोन्स आहे हे बोन्स मोल्डिंग फॅसिलिटेट करावी म्हणून त्यांना काय केलेलं आहे, फेज जे काही फ्लेक्सिबल आहे ते फ्लेक्सिबल बनवले गेलेले आहे. त्याच्यासोबतच जो काही बेसचा जर आपण विचार केला तर हे जे काही बेसचे बोन असतात हे काय असतात, रिजिड असतात आणि नॉन कॉम्प्रेन्सिबल म्हणजे नॉन फ्लेक्सिबल असणार आहे. जेणेकरून काय होणार नाही, ते फ्लेक्सिबल होणार नाही. आता हे अप्पर बोन तर जे आहे
आहे ते फ्लेक्सिबल बनवलंय नेचरने, पण जे काही लोअर बोन असणार आहे ते लोअर बेसचे बोन्स ते फ्लेक्सिबल नाहीये. का बरं? तर या ठिकाणी काय असणार आहे, जे काही ब्रेनचे व्हलनरेबल पार्ट्स आहे म्हणजेच मेडुला, तो मेडुलाच्या पार्टला प्रोटेक्ट करण्यासाठी जो काही लोअर पोर्शन आहे हा लोअर पोर्शन काय असतो, रिजिड असतो किंवा नॉन कॉम्प्रेसिबल तो असणार आहे. जर आपण विचार केला या वॉल्टचा, तर या वॉल्ट मध्ये काय, वॉल्ट टोटल बनलेला आहे विथ द हेल्प ऑफ 7 बोन्स. 7 बोन्सने काय असणार, याचं फॉर्मेशन असणार म्हणजे फॉर्म बाय दॅट इज अ 7 बोन्स. आता 7 बोन्स कोणकोणते, तर या 7 बोन्स मध्ये नंबर 1 इन्क्लूड होतो 2 फ्रंटल बोन, 2 फ्रंटल बोन. देन जर आपण बघितलं फ्रंटल बोन म्हणजे हा जो काही समोरचा पोर्शन आहे, हा समोरचा पोर्शन आपण म्हणणार आहे फ्रंटल बोन. देन सेकंड वन असणार आहे हा परायटल बोन. त्याच्यामध्ये किती बोन्स असतात, ते 2 परायटल बोन. आणि जो काही थर्ड बोन आहे ऑसिपिटल बोन. ऑसिपिटल बोन असतो सिंगल, एक ऑसिपिटल बोन. त्याच्यानंतर हे जे काही साईडचा बोन दिसतोय हा दोन्ही साईडने प्रेझेंट असणार आहे, दॅट्स कॉल्ड ॲज 2 टेम्पोरल बोन, 2 टेम्पोरल बोन. असे टोटल किती असतात, 7 बोन्स असतात. जर आपण याचा टॉप व्ह्यू बघितला तर टॉप व्ह्यू नुसार आपल्याला दिसणार आहे जे काही फ्रंटल्स बोन आहे, या फ्रंटल बोन परायटल बोन दोन्ही असा तो बनलेला राहणार आहे. म्हणजे 2 फ्रंटल बोन आपल्याला दिसणार आहे, 2 परायटल दिसणार आहे, 1 ऑसिपिटल दिसणार आहे. पण जे काही टेम्पोरल बोन आहे हे याच्या काय असणार आहे, बिहाइंड असणार आहे. त्याच्यामुळे काय ते आपल्याला प्रॉपर्ली दिसणार नाहीये फ्रॉम टॉप व्ह्यू. जर आपण बघितलं तर हे जे काही 2 फ्रंटल बोन्स आहे हे फ्रंटल बोन कुठे प्रेझेंट असणार आहे, ॲट देअर इज अँटेरियर साइड. म्हणजे हा जो बोन आहे हा बोन अँटेरियरली प्रेझेंट असणार आहे. किती बोन्स आहेत, तर फ्रंटल बोन आहेत 2 फ्रंटल बोन्स प्रेझेंट ॲट देअर इज अँटेरियर साइड ऑफ देअर इज फिमेल, जो काही फिटल पेल्विस आहे हा फिटल पेल्विसच्या अँटेरियर साइडला ते प्रेझेंट असणार आहे. याच्या सोबतच जर आपण बघितलं तर हे बोन्स काय असते, असं सांगितलं की थिन आणि फ्लेक्सिबल असतात. मग या बोन्सचं काय होतं, ऑसिफिकेशन. ऑसिफिकेशन इट मीन्स बोन फॉर्मेशन. ऑसिफिकेशन इट मीन्स फॉर्मेशन ऑफ द बोन. जे काही बोन्स आहेत हे बोन्सचं फॉर्मेशन होणं त्याला म्हणतो आपण ऑसिफिकेशन. याच्यामध्ये काय होतं, जे काही ऑस्टिओब्लास्ट सेल्स आहे या ऑस्टिओब्लास्ट सेल्स काय करतात, न्यू ऑस्टिओसाइटचे सेल्स आहे त्यांना फॉर्म करतात. आणि ऑस्टिओसाइट सेल्स मध्ये काय होणार आहे, डिपोजिशन ऑफ द कॅल्शियमचं डिपोजिशन होणार आहे. आणि त्याने काय होणार आहे, जे काही बोन फॉर्मेशन आहे हे कम्प्लीट होणार आहे. आणि हे बोन्स काय होतात, रिजिड बनतात, स्ट्रॉंग बनतात. आणि हे बोन्स कधी स्ट्रॉंग बनणार आहे, फ्रंटल बोन ॲट देअर इज 8 इयर. जो काही 8 इयरचा टाइम पिरियड असणार आहे, या 8 इयर टाइम मध्ये तो काय होणार आहे, कंप्लीट रिजिड बनणार आहे. जर आपण बघितलं तर जो काही फ्रंटल बोनचा पार्ट आहे, या फ्रंटल बोनचा पार्ट आणि जो काही परायटल बोन आहे या दोघांमध्ये काय असणार आहे, एक गॅप असणार आहे. आणि दॅट गॅप कॉल्ड ॲज सुचर. त्याला आपण म्हणणार आहे सुचर म्हणणार आहे. आता जर आपण बघितलं तर हा जो काही फ्रंटल बोन आहे हा फ्रंटल बोन काय करतो, एक पार्ट फॉर्म करतो, दॅट्स कॉल्ड ॲज फोरहेड ऑफ द फिटल स्कल. जो काही फिटल स्कल आहे या फिटल स्कलचा फोरहेड म्हणजे फोरहेड कुठून स्टार्ट होतो, फ्रॉम देअर इज जो काही आयचा इमिनन्स आहे, ऑर्बिटल इमिनन्स आहे, या ऑर्बिटल इमिनन्स पासून जो काही फर्स्ट ब्रेग्मा म्हणजे जो काही फॉन्टेनेली किंवा जो काही सुचर आहे या सुचर पर्यंत जो काही पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे फोरहेड. यालाच आपण म्हणतो सेन्सिप्यूट पण याला म्हणणार आहे. सो हा जो काही पार्ट आहे या पार्टला आपण फोरहेड म्हणणार आहे. आणि हे जे काही फोरहेड आहे किंवा जो काही फ्रंटल बोन आहे या फ्रंटल बोनचं होणार आहे ऑसिफिकेशन. या ऑसिफिकेशन स्टार्ट होणार आहे फ्रॉम देअर इज अ फ्रंटल इमिनन्स. जो काही फ्रंटल इमिनन्स आहे, फ्रंटल इमिनन्स म्हणजे जो काही फेसचा आपला अप्पर मोस्ट पार्ट असतो फ्रंटल बोनचा, या फ्रंटल बोनच्या अप्पर मोस्ट पार्ट पासून काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे आणि ते एंड होणार आहे जे काही साईडचे सुचर्स आहे या सुचर्स पर्यंत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं परायटल बोन किती असणार आहे, परायटल बोन्स 2 असणार, 2 परायटल बोन्स असणार आहे. हे 2 परायटल बोन, या 2 परायटल बोन काय असतात, मेजर पोर्शन असतात फिटल स्कलचे किंवा जो काही मेजर पोर्शन आहे वॉल्टचा, त्या वॉल्टचा काय असणार आहे, मेजर पोर्शन असणार आहे. हा परायटल बोनचा म्हणजे सेन्सिप्यूट संपल्यानंतर म्हणजे फोरहेड संपल्यानंतर जर आपण त्याला काउंट केलं तर जो काही नेक्स्ट सुचर आहे किंवा जो काही नेक्स्ट गॅप आहे या गॅप पर्यंत जो काही एरिया असणार आहे त्या एरियाला आपण म्हणणार आहे व्हर्टेक्स. म्हणजे परायटल बोन्स काय फॉर्म करतो, व्हर्टेक्स फॉर्म करतो. आणि हे व्हर्टेक्स प्रेझेंटेशन काय असणार आहे, कॉमन असणार आहे ॲट द टाइम ऑफ लेबर आणि डिलिव्हरी. म्हणजे लेबर आणि डिलिव्हरीमध्ये आपल्याला हा पार्ट काय होतो, टच होतो ड्युरिंग द टाइम ऑफ व्हाजायनल एक्झामिनेशन. जर बघितलं आपण ते परायटल बोन काय असणार आहे, 2 असणार आहे. हे काय करतात, जो काही फ्रंटल बोन आहे या फ्रंटल बोन सोबत पण काय करणार आहे, सम एरिया काय करतात, शेअर करतात. म्हणजे जो काही एरिया आहे त्या एरिया शेअर
करणार आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे, एक सुचर फॉर्मेशन होणार आहे. त्यासोबतच ते काय करणार आहे, जो काही ऑसिपिटल बोन आहे बॅक साईडचा, या ऑसिपिटल बोन सोबत पण काय करणार आहे, एरिया शेअर करणार आहे आणि त्या ठिकाणी पण काय होणार आहे, वन सुचर डेव्हलपमेंट होणार आहे. देन हा टेम्पोरल बोनच्या पण काय असणार आहे, अप्पर साईडला असणार आहे, म्हणजे रूफ ऑफ दी जो काही फिटल स्कल आहे, या रूफ ऑफ दी फिटल स्कलला काय करणार आहे, तो फॉर्म करणार आहे. देन नेक्स्ट वन देर इज अ ऑसिपिट. म्हणजे ऑसिपिट मध्ये काय असतं, ऑसिपिट इज अ पोस्टेरियर बोन. पोस्टेरियरली तो काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे, म्हणजे बॅक साईडला प्रेझेंट आहे. स्मॉल बोन असणार आहे आणि स्मॉल बोन काय करतो, जो काही बेस ऑफ द फिटल स्कल आहे, या बेस ऑफ द फिटल स्कल मध्ये काय करतो, तो स्मॉल अमाऊंट मध्ये पार्टिसिपेट करतो. म्हणजे जो काही बेस वॉल्ट तर आहे, वॉल्ट सोबत तर तो आहे, पण जो काही बेस फॉर्मेशन आहे, या बेस फॉर्मेशन मध्ये पण काय असणार आहे, जो काही ऑसिपिट आहे, या ऑसिपिट बोनचा पार्ट असणार आहे. देन नेक्स्ट वन देर इज अ टेम्पोरल बोन. टेम्पोरल बोनचा जर विचार केला तर देर आर दी टू टेम्पोरल बोन, बोथ साइडने असणार आहे, ते राईट आणि लेफ्ट साइडने टेम्पोरल बोन प्रेझेंट असणार आहे. आणि जे कुठे प्रेझेंट असतात, बिलो देर इज अ, जो काही आपला पॅराइटल बोन आहे, या पॅराइटल बोनच्या काय असणार आहे, बिलो ते प्रेझेंट असणार आहे. आणि अबोव देर इज अ, जो काही इयर आहे, या इयरच्या वरती म्हणून त्याला म्हणलेलं आहे टेम्पोरल बोन. देन याच्यानंतर आपण बघणार आहे सुचर्स. आता हा जो काही वॉल्ट आहे, या वॉल्ट मध्ये काय 7 बोन्स आहे, याच्यासोबतच काय असणार आहे, सुचर्स असणार आहे. आता सुचर म्हणजे काय, सुचर इट मीन्स देर इज अ गॅप बिटवीन टू बोन्स. जे काही दोन बोन्स आहे, या दोन बोन्स मध्ये काय जो गॅप आहे त्याला आपण म्हणणार आहे सुचर. आता इथं आपल्याला सिम्पली दिसतोय, जो काही फ्रंटल बोन आहे, या फ्रंटल बोनच्या मध्ये एक गॅप दिसतोय. त्याच्यानंतर या फ्रंटल बोन आणि हे जे काही पॅराइटल बोन आहे, याच्यामध्ये पण काय दिसतोय, आपल्याला गॅप दिसतोय. आता जो काही फ्रंटल बोन्सच्या मध्ये दिसणारा गॅप आहे, दॅट्स कॉल्ड ॲज अ फ्रंटल सुचर. इथे जो प्रेझेंट असणार आहे दोन्ही फ्रंटल बोन्सच्या मध्ये, त्याला आपण म्हणणार आहे फ्रंटल सुचर. आता फ्रंटल सुचर टोटल नंबर किती असतात, तर फ्रंटल सुचर टोटल असतात 1. सिंगल फ्रंटल सुचर असणार आहे. दोन जे काही फ्रंटल बोन्स आहेत, या दोन फ्रंटल बोन्स मध्ये तो काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. देन सेकंड वन असणार आहे, जो काही दोन फ्रंटल बोन्स आहे आणि दोन पॅराइटल बोन्स आहे, या दोघांमध्ये जो काही गॅप दिसतोय आपल्याला, जे काही चेंजेस दिसणार आहे, जे काही एकदम स्मॉल गॅप दिसतोय, त्या गॅपला आपण म्हणणार आहे करोनियल सुचर. आता करोनियल सुचर म्हणजे काय, द गॅप बिटवीन टू फ्रंटल बोन अँड टू पॅराइटल बोन, दॅट्स कॉल्ड ॲज अ करोनियल सुचर. त्याला आपण करोनियल सुचर म्हणणार आहे. देन जर आपण बघितलं नेक्स्ट, तर जे काही दोन पॅराइटल बोन्स आहे, या दोन पॅराइटल बोन्सच्या आतमध्ये काय असणार, आपल्याला गॅप दिसतोय, आणि दॅट गॅप कॉल्ड ॲज अ सजायटल सुचर. सजायटल सुचर म्हणजे जो काही गॅप आहे दोन पॅराइटल बोन्स मध्ये, या बोन्सला आपण म्हणणार आहे सजायटल सुचर. देन नेक्स्ट, जे काही पॅराइटल बोन्स आहे, हे दोन पॅराइटल्स बोन आणि जो काही लास्ट ऑसिपिट आहे, या ऑसिपिट मध्ये जो काही गॅप दिसतोय आपल्याला, दॅट्स कॉल्ड ॲज अ लॅमलॉइड सुचर. म्हणजे हा जो काही तुम्हाला दिसणार आहे, हा पॅराइटल बोन आणि जो काही ऑसिपिट बोन आहे, या ऑसिपिट बोनच्या मध्ये जो काही सुचर दिसतोय, जो काही गॅप दिसतोय, त्याला आपण म्हणणार आहे लॅमलॉइड सुचर. जो सुचर आहे त्याला म्हणणार आहे लॅमलॉइड सुचर. आणि हे जे सुचर्स आहे, ह्या सुचर जर आपण इम्पॉर्टन्स बघितले, तर इम्पॉर्टन्स मध्ये काय असणार आहे, इट प्रोव्हाइड्स द मोल्डिंग एरिया. जो काही मोल्डिंग आहे, त्या मोल्डिंग साठी काय करतात, ते एरिया प्रोव्हाइड करतात. मोल्डिंग इट मीन्स ओव्हरलॅपिंग ऑफ देयर इज अ वन बोन ऑन देयर इज अनदर बोन. एका बोनला अनदर बोन वरती काय करणार, ओव्हरलॅप होऊ देण्यासाठी काय करतात, ते एरिया प्रोव्हाइड करतात. म्हणून त्याला म्हणणार आहे आपण सुचर्स. आणि ते काय असणार, व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरी. याच्यासोबतच काय करतात, आफ्टर डिलिव्हरी काय आहे, जे काही ब्रेनची ग्रोथ होते, या ब्रेनच्या ग्रोथ साठी काय करणार आहे, ते वाईड बनत जाणार आहे. जेणेकरून काय होणार आहे, जे काही जो काही ब्रेन आहे, त्या ब्रेनची काय होणार आहे, प्रॉपरली ग्रोथ होणार आहे. आणि या ग्रोथ साठी काय असणार आहे, जे सुचर्स आहे ते काय करतात, हेल्पफुल करतात. म्हणजे त्याचे काय असणार, ते इम्पॉर्टन्स असणार आहे. आता या सुचर्स सोबतच, म्हणजे हा जो काही गॅप आहे, हा गॅप तर आपल्याला दिसतोय, पण ह्या वाईड गॅप सोबतच काय आहे, आपल्याला इथे मेजर पोर्शन दिसणार आहे. हा जो काही पोर्शन आहे, हा पोर्शन काय आपल्याला मेजरली दिसणार आहे. त्याच्यासोबतच इकडे बॅक साईडला पण काय असणार आहे, थोडासा मेजर पोर्शन आपल्याला दिसणार आहे. जर आपण विचार केला तर हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन, याला म्हणतो आपण फॉन्टॅनेली. नेक्स्ट वन काय म्हणणार आहे, फॉन्टॅनेली. म्हणजे हा जो काही वॉल्ट आहे, या वॉल्ट मध्ये 4 सुचर्स तर आहेत, म्हणजे 7 बोन्स 4 सुचर्स. याच्यासोबतच काय असणार आहे, 2 फॉन्टॅनेली प्रेझेंट असणार आहे. म्हणजे मोर फॉन्टॅनेली पण आहे. अकॉर्डिंग टू जर बुक्स बघितलं तर त्याच्यामध्ये टोटल 4 फॉन्टॅनेली असतात, पण तिथे आपण 2 मेजर फॉन्टॅनेलीज काय करणार आहे, विचार करणार आहे. आता जर आपण बघितलं तर ह्या ज्या 2 फॉन्टॅनेली, या 2 फॉन्टॅनेलीमध्ये एक अँटेरियर फॉन्टॅनेली असणार आहे आणि एक काय असणार आहे, पोस्टेरियर फॉन्टॅनेली. अँटेरियर फॉन्टॅनेली का बरं म्हणणार आपण त्याला, बिकॉज इट प्रेझेंट ऑर इज सिच्युएटेड ॲट अँटेरियर
अँटेरियर साइड ऑफ द फिटल स्कल. जो काही फिटल स्कल आहे या फिटल स्कलच्या अँटेरियर साइडला ते काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार आहे अँटेरियर फॉन्टेनेली. आणि याच अँटेरियर फॉन्टेनेलीला अनदर नाव आहे दॅट्स कॉल्ड ॲज अ ब्रेग्मा. ब्रेग्मा. आता या ब्रेग्माचा जर विचार केला तर आपण जर बघितलं तर हा कसा दिसतो आपल्याला, डायमंड शेप मध्ये दिसणार आहे, असा डायमंड शेप मध्ये दिसतो. आणि बिकॉज ऑफ दॅट हे काय असणार आहे, डायमंड असणार आहे किंवा ब्रेग्मा त्याला आपण म्हणणार आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर हा किती सुचर्सने बनलेला आहे. आता फॉन्टेनेली म्हणजे काय, सिम्पली फॉन्टेनेली म्हणजे मोर दॅन 2 सुचर किंवा मोर दॅन 1 जो काही सुचर असणार आहे, या सुचर्स मधला जो काही गॅप आहे, 2 सुचर किंवा 2 पेक्षा जास्त सुचर जर एकत्रित असेल आणि जर वाईड गॅप तयार करत असेल त्याला आपण फॉन्टेनेली म्हणणार आहे. आणि या फॉन्टेनेली मध्ये किती सुचर्स इन्व्हॉल्व असेल, याच्यामध्ये 4 सुचर इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 देयर इज अ 1 फ्रंटल सुचर, 2 करोनियल सुचर आणि 1 इज अ सजायटल सुचर. हे सजायटल सुचर मध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे, म्हणून ते 4 सुचर्सने काय होणार आहे, तो बनलेला असणार आहे ब्रेग्मा. तो डायमंड शेपचा असणार आहे. जर आपण याचं मेजरमेंट बघितलं ब्रेग्माचं, तर ब्रेग्मा कसा असणार आहे, जो काही ब्रेग्मा आहे या ब्रेग्माचं मेजरमेंट जर बघितलं आपण, तो आहे 3 to 4 सेंटीमीटर काय असणार आहे, लॉंग असणार आहे. म्हणजे 3 ते 4 सेंटीमीटर पर्यंत तो लॉंग आहे. आणि हा जो काही ब्रेग्मा आहे या ब्रेग्माचं कम्प्लीट काय होतं, कम्प्लीट फुलफिलमेंट होते किंवा तो काय होतो, कम्प्लिटली फ्यूज होतो. आता हा जो अँटेरियर फॉन्टेनेली हा फ्यूज होतो ॲट देअर इज अ जो काही 18 मंथ आहे, 18 मंथ पर्यंत तो काय होणार, कम्प्लिटली फ्यूज होणार आहे. आता इथं जर बघितलं आपण तर या 18 मंथ मध्ये तो फ्यूज होणार आहे, पण याच्यासोबतच काय होणार, त्याचं ऑसिफिकेशन होणार आहे. ऑसिफिकेशन इट मीन्स तो जो आहे तो बोन्सने टोटली कम्प्लिटली काय होणार आहे, क्लोज होणार आहे. आणि त्याचं क्लोजिंग कधी होणार आहे, ॲट 24 मंथ. 24 मंथ मध्ये काय होणार आहे, त्याचं ऑसिफिकेशन होणार आहे. जर क्वेश्चन आला की क्लोजिंग ऑफ द अँटेरियर फॉन्टेनेली कधी होणार आहे, ॲट 18 मंथ मध्ये होतं. आणि जे काही त्याचं टोटल ऑसिफिकेशन असतं, ऑसिफिकेशन म्हणजे काय, त्याचं बोन फॉर्मेशन होणार आहे, बोनी फॉर्मेशन, तर ते कधी होणार आहे, ॲट देअर इज अ 24 मंथ. आता हा जो काही फॉन्टेनेली आहे, हा फॉन्टेनेली जर बघितला तर त्यासोबतच काय असणार आहे, पोस्टेरियर फॉन्टेनेली पण असणार आहे, पण त्याचा शेप काय होतो, चेंज होतो. आता शेप का बरं चेंज होणार आहे, ड्यू टू कशामुळे, तर त्याच्यामध्ये जे काही सुचरची अलाइनमेंट असणार आहे किंवा सुचर जे काही प्रेझेंट आहे ते काय असणार आहे, 3 असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू अँटेरियर फॉन्टेनेली. अँटेरियर फॉन्टेनेलीमध्ये 4 सुचर प्रेझेंट असतात आणि पोस्टेरियर जो काही फॉन्टेनेली आहे या पोस्टेरियर फॉन्टेनेलीमध्ये 3 सुचर प्रेझेंट असणार आहे. 3 सुचर कोणते, तर 2 असणार आहे लॅम्बलॉइड सुचर, हे 2 काय लॅम्बलॉइड सुचर असणार आहे, आणि 1 काय असणार आहे, सजायटल सुचर असणार आहे. आणि ड्यू टू दॅट त्याचा जो काही शेप असणार आहे तो काय असणार आहे, ट्रायंग्युलर इन शेप असणार आहे. आणि जर आपण त्याचं मेजरमेंट केलं, त्याचं मेजरमेंटमध्ये असणार आहे तो 1.5 सेंटीमीटर, म्हणजे टोटल त्याचं 1.5 बाय 1.5 सेंटीमीटर तो काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. आता जर आपण बघितलं तर पोस्टेरियर फॉन्टेनेलीला आपण म्हणणार आहे लॅम्बडा. जो काही हा फॉन्टेनेली आहे पोस्टेरियरली, या पोस्टेरियर फॉन्टेनेलीला आपण म्हणणार आहे लॅम्बडा. आणि हा जो पोस्टेरियर फॉन्टेनेली हा काय असतो, ट्रायंग्युलर इन शेप असतो. आणि याचं जे काही क्लोजिंग होणार आहे, हे क्लोजिंग कधी होणार आहे, ॲट देअर इज एज ऑफ जो काही 6 मंथ टाइम पिरियड आहे, 6 मंथच्या टाइम पिरियड मध्ये तो काय होणार आहे, सॉरी 6 वीक, जो काही 6 वीकचा टाइम पिरियड आहे, या 6 वीकच्या टाइम पिरियड मध्ये जो काही पोस्टेरियर फॉन्टेनेली आहे हा काय होतो, क्लोज होतो. आणि काही बुक्सनुसार काय सांगितलंय का जो काही 8 वीकचा टाइम पिरियड म्हणजे 2 मंथचा टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये पण तो क्लोज होतो. म्हणजे 6 to 8 वीक पर्यंत तो काय होणार आहे, कम्प्लिटली क्लोजिंग होणार आहे पोस्टेरियर फॉन्टेनेलीचा. जर आपण बघितलं तर हे जे काही फॉन्टेनेलीज आहे, हे फॉन्टेनेलीज काय इम्पॉर्टंट असणार आहे, ते काय करतात, एरिया प्रोव्हाइड करतात त्यासाठी, तर मोल्डिंगसाठी. त्याच्यासोबतच जो काही ब्रेनची डेव्हलपमेंट आहे, ब्रेनची जी काही ग्रोथ आहे त्या ग्रोथसाठी पण ते काय करणार आहे, एनहान्स करणार आहे ब्रेनला, म्हणजे एरिया प्रोव्हाइड करणार आहे, ज्याच्यामुळे काय होणार, जो काही ब्रेन आहे या ब्रेनची काय होते, ग्रोथ होते. त्याच्यासोबतच आपण काय करणार आहे, जो काही फॉन्टेनेली आहे या फॉन्टेनेली मधून सॅम्पलिंग कलेक्शन सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे जो काही CSF कलेक्शन आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं कलेक्शन, हे आपण याच्या थ्रू करू शकतो. देन जे काही इलेक्ट्रोलाइट वगैरे असेल किंवा जे काही रिप्लेसमेंट थेरपी द्यायची आहे, ती रिप्लेसमेंट थेरपी आपण या फॉन्टेनेली थ्रू काय करू शकतो, जो काही चाइल्ड आहे या चाइल्डमध्ये देऊ शकतो, ऍडमिनिस्टर करू शकतोय. याच्यासोबतच हा जो काही फॉन्टेनेली आहे, हा फॉन्टेनेली आपला काय शो करतो पेशंट जो काही चाइल्ड आहे या चाइल्डचं टोटल जे काही डिहायड्रेशन स्टेटस असेल किंवा हायड्रेशन स्टेटस आहे ते टोटल काय करणार, शो करणार. याच्यामध्ये काय होतं का पेशंट म्हणजे तो काही चाइल्ड आहे, तो चाइल्ड किती पर्सेंटाइल मध्ये डिहायड्रेटेड आहे हे समजणार आहे. जर चाइल्ड ओव्हर हायड्रेटेड असेल तर त्या कंडिशनमध्ये जो काही फॉन्टेनेली हा काय होतो, बल्की नेचरमध्ये होतो किंवा त्याचा जो काही इलिव्हेट असं स्किन काय होती ते इलिव्हेट होते. आणि जर तो डिहायड्रेशनमध्ये असेल तर तिथली स्किन काय होणार आहे, अशी डिप्रेस्ड होणार आहे
त्या फॉन्टनेलीवरची. त्याच्यावरून आपल्याला काय समजणार आहे, सिम्पली जे काही हायड्रेशन स्टेटस आहे ऑफ दॅट चाइल्ड, त्या चाइल्डचं हायड्रेशन स्टेटस आपल्याला इझिली समजणार आहे. तर हे झाले टोटल आपले फॉन्टनेली आणि सुचर्स ऑफ द रिझन जो काही वॉल्ट आहे तो. जर बेसचा विचार केला तर बेस काय असणार आहे, या ठिकाणापासून नेकचं काय होणार आहे, स्टार्टिंग होणार आहे, नेकचे पोझिशन असणार आहे. आणि यासोबतच काय असणार आहे, जो काही लॅम्बलॉइड जो काही आपला ऑक्सिपिटल बोन आहे, हा ऑक्सिपिटल बोन काय करतो, स्मॉल एरिया स्मॉल काय करतो, शेअरिंग करतो फॉर देअर इज अ फॉर्मेशन ऑफ बेस, बेसचं फॉर्मेशनसाठी. तो काय असणार आहे, रिजिड असणार आहे. आणि जो काही फेसचा पोर्शन आहे, फेसच्या पोर्शन मध्ये काय काय इन्क्लूड होणार आहे, फ्रॉम देअर इज जो काही ऑर्बिटल इमिनन्स आहे, ऑर्बिटल इमिनन्स पासून जो काही चीनचा एरिया आहे, त्या चीनच्या एरियापर्यंत जो काही पार्ट आहे तो इन्क्लूड होतो ॲट देअर इज फेसमध्ये.